आता या महिलांचं हाफ तिकीट बंद होणार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जे लोक सवलतीवर प्रवास करत असतील तर त्यांच्यासाठी दोन महत्त्वाचे नियम लागू होणार. 1 जानेवारी पासून या महिलांचं हाफ तिकीट बंद होणार. तसेच ज्येष्ठ नागरिक हाफ तिकीटावर प्रवास करत आहे त्यांचं देखील हाफ तिकीट बंद होणार आहे. कारण की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 2 कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 आता जवळपास संपणार आहे आणि 2026 सुरू होत आहे. आता जर तुम्हाला सवलत घ्यायची असेल, जर तुम्हाला हाफ तिकिटात प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे हे 2 कागदपत्र असणं आता आवश्यक आहे. राज्याचे परिवहन मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितले आहेत, जे लोक हे 2 नियम पाळतील फक्त त्यांनाच हाफ तिकीट मिळणार आहे. तसेच ज्या महिला देखील हे नियम पाळतील त्यांनाही हाफ तिकीट मिळणार आहे. पहा, 2025 संपणार आहे, 2026 सुरू होणार आहे. प्रत्येक नवीन वर्ष जवळजवळ सुरू होत असतं तेव्हा सरकारच्या माध्यमातून अनेक नियम बदलले जातात. काही नियम कठोर केले जातात तर काही नवीन नियम लागू केले जातात. आणि याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, खास करून महिलांसाठी हाफ तिकिटाच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय लागू केला आहे. पहा, काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर समजून घ्याव्या लागतील. पहा, अधिकृत माहिती आलेली आहे. आता पहा, अगदी 2-3 वर्षापूर्वीच महिलांना हाफ तिकीट देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बसने महिलांची प्रवास करण्याची टक्केवारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिक जे 60च्या पुढे आहेत तर त्यांना 50% तिकीट आहे, तर जी प्रवासी 75 वयाच्या पुढे आहेत त्यांना 100% तिकिटावर सूट आहे. म्हणजे ते मोफत प्रवास करतात. आता पूर्वी काहीच पाहिलं जात नसायचं, फक्त आधार कार्ड दाखवा आणि आधार कार्ड एकदा बघितलं की तुम्हाला ती सूट दिली जायची. उदाहरणार्थ, एखादी महिला असेल, त्या महिलाला आधार कार्ड दाखवलं जायचं आणि कंडक्टर तिला डायरेक्ट 100 रुपये तिकीट असेल तर तिच्याकडून फक्त 50 रुपये घ्यायचा. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असायचं, आधार कार्ड, वय पाहिलं जायचं आणि इतर 50% किंवा 100% सूट मिळायची. पण आता तसं होणार नाही. आता एक नवीन कागदपत्र प्रत्येकाला स्वतःजवळ ठेवावं लागेल. सरकारच्या लक्षात आलं आहे, बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांनी तसेच महिलांनी याचा गैरफायदा घेतला आहे आणि तोच गैरफायदा आता सरकारच्या लक्षात आल्यामुळे 2026 पासून जर तुम्हाला सवलतीच्या दरात एसटीने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला हे 2 नियम आता पाळावे लागेल. हे 2 नियम जर पाळले नाही तर तुम्हाला सवलत तर मिळणारच नाही, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील पहिला नंबर पाळला नाही तर तुमच्याकडून 100% तिकीट घेतलं जाईल. पण जर दुसरा नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुमच्याकडे पैसे जरी असले तरी तुम्हाला एसटी बस मधून उतरून दिलं जाईल. तुम्हाला एसटी मधून प्रवासच करता येणार नाही. इतका कडक हा दुसरा नियम आहे. आता तुम्हाला जर एसटी बसने पुढे गावाला जायचं असेल किंवा तुम्ही तुमच्या कामानिमित्त एसटीने पुढे जात असाल तर लक्षपूर्वक ही माहिती ऐका. कारण की याआधी सर्व लोकांना सरसगट सवलती दिल्या जायच्या. कुठलेही नियम नव्हते, फक्त आधार कार्ड पाहिलं जायचं. पण आता तसं होणार नाही. आता अगदी व्यवस्थितपणे चेकिंग होणार आहे. एक वेगळ्या पद्धतीची तपासणी होणार आहे. 2 नियम लावूनच तुमचं सगळे कागदपत्र या ठिकाणी चेक केले जाणार आणि त्यानुसारच हे तुमच्या हाफ तिकिटाचं काम आता होणार आहे. आता अधिकृत ही माहिती आल्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ही सगळी माहिती घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की नेमकं कोणते 2 नियम आहेत की ज्यानुसार आता महिलांचे हाफ तिकीट बंद होणार, ज्येष्ठ नागरिकांचे हाफ तिकीट बंद होणार. कोणते ते कागदपत्र आहे जे तुम्हाला आता सोबत ठेवायचं आहे. एसटी मधून कोणता तो असा कडक नियम आहे की तो पाळला नाही तर तुम्हाला डायरेक्ट एसटीतून उतरून दिलं जाईल. पहा, सगळी सविस्तर माहिती आपण पाहतो. जर तुम्हाला एसटी मध्ये हाफ तिकीट मिळवायचे असेल, तुम्हाला वाटत असेल तुम्हाला जर हाफ तिकिटाची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही 100% पूर्ण पहा. जर तुम्ही एसटी बसने सवलतीच्या दरात प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हे 2 नियम तातडीने जाणून घेणं खूप गरजेचं आहे. राज्य सरकारने महिलांसाठी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत लागू केली होती, ज्यानुसार 50% भाड्यावर महिला प्रवास करू शकत होत्या. परंतु आता या नियमांचं नीट पालन केलं नाही तर तुम्हाला प्रवासासाठी पूर्ण तिकीट मोजावं लागू शकतं. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा प्रशासनाने एक नवीन नियम लागू केला आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे सहज मोफत प्रवास किंवा सवलत मिळवणं कठीण होऊ शकतं. जर तुम्ही या अटी पाळल्या नाहीत तर तातडीने ही माहिती समजून घ्या, कारण नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि यामध्ये MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने धोरणात्मक बदल केले आहेत. या संदर्भात अधिकृत निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. आता तातडीने तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जर तुम्ही महिला प्रवासी असाल आणि अर्ध्या तिकिटावर फिरत असाल किंवा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि 75 वयापेक्षा जास्त वय असल्यामुळे मोफत प्रवासाचा लाभ घेत असाल तर आता इथून पुढे तुम्हाला सावध राहावं लागेल. कारण पहा, काही ठिकाणी आता महिला आणि बस कंडक्टर यांच्यात तिकिटावरून वाद होऊ लागले आहेत. जो नवीन सरकारी निर्णय आला होता त्यानुसार महिलांना 50% सवलत मिळाली होती, पण आता एका नवीन नियमामुळे त्यांना 100% तिकीट काढावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आता पूर्ण तिकीट भरावं लागेल, कारण एका विशिष्ट कागदपत्राची मागणी आता सक्तीची केली जाणार आहे.
आहे. बसमधील वाहकांशी महिलांचे वाद होऊ लागले आहेत आणि प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नेमका हा नवीन नियम काय आहे? महिलांना आता सवलत मिळणार नाही का? ज्येष्ठ नागरिकांसाठी नेमकी कोणती अट आहे? सवलती कायमच्या बंद होणार का? या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला प्रशासनाकडून काही ना काही बदल केले जातात. वर्षाचा पहिला महिना आता संपत आलाय, पण त्याच दरम्यान ही मोठी सूचना समोर आली आहे. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही माहिती असणं आवश्यक आहे. जे प्रवासी सवलतीच्या दरात प्रवास करतात, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा 75 वर्षांवरील सुपर सिनियर नागरिक असतील किंवा महिला असतील ज्या सवलतीत प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही हा नवीन नियम आणि योग्य कागदपत्र सादर केली नाहीत तर तुम्हाला कोणतीही सवलत मिळणार नाही. विशेषतः महिलांनी ही काळजी तातडीने घ्यायची आहे. महिलांना नेमकं कोणतं कागदपत्र सोबत ठेवावं लागेल आणि ज्येष्ठांसाठी कोणती सक्ती आहे हे लक्षात घ्या. एसटी महामंडळाद्वारे तुम्हाला एक कार्ड जारी केलं जाणार आहे. ते तुम्ही काढून घेणं आवश्यक आहे. जर ते कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पूर्ण तिकीट द्यावं लागेल. लक्षात घ्या, राज्य सरकारने मार्च 2023 मध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता त्यामध्ये महिलांसाठी 50% बस भाड्यात सवलत देण्याची अंमलबजावणी सुरू केली होती. यामध्ये साधी बस, मिनी बस, निमआराम, आशियाड, विनाशयन, शिवशाही आणि शिवाई अशा सर्व प्रकारच्या साध्या आणि वातानुकूलित म्हणजे एसी बसेसमध्ये ही सवलत लागू करण्यात आली होती. पण आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की एसटी महामंडळाच्या ताफ्यात अनेक नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. या नवीन गाड्यांमध्ये सवलतीचा नियम तसाच राहणार की नाही हा मोठा प्रश्न होता. पूर्वी महिला निम्म्या तिकिटात राज्यभर कुठेही प्रवास करू शकत होत्या. पुणे, मुंबई, सातारा, सांगली अशा 36 जिल्ह्यांमध्ये कुठेही फिरता येत होतं. पण आता काही विशेष प्रसंगी महिलांना पूर्ण तिकीट भरावं लागणार आहे. काही ठिकाणी महिलांची कंडक्टरशी हुज्जत घालतानाचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हापासून महिलांसाठी ही अर्धी तिकीट योजना सुरू झाली तेव्हापासून प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. पूर्वी अनेक नोकरदार स्त्रिया स्वतःची दुचाकी, चारचाकी किंवा रिक्षाने प्रवास करत असत. पण सवलत मिळाल्यामुळे आता त्या लालपरीला पसंती देऊ लागल्या आहेत. यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. पण आता नव्या नियमामुळे काही गोंधळ निर्माण झालाय. 75 वर्षांवरील व्यक्तींना 100% मोफत प्रवास दिला जातो, तर 65 ते 75 वयोगटातील नागरिकांना 50% सवलत मिळते. पण या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता एका विशिष्ट कार्डाची आवश्यकता भासणार आहे. जर हे कार्ड तुमच्याकडे नसेल तर प्रवासात अडथळे येऊ शकतात. लहान मुलांसाठी देखील, ज्यांचं वय 5 ते 12 वर्ष आहे, त्यांना अर्ध तिकीट लागू असणार आहे. राज्य सरकारचा महामंडळावरील खर्च 850 कोटी आहे आणि उत्पन्न 720 कोटींच्या आसपास आहे. दररोज 50 ते 55 लाख नागरिक एसटीनं प्रवास करतात. पण आता नियम बदललाय. महिलांसाठी अडचण काय होणार आणि 50% तिकीट कसं बंद होऊ शकतं हे नीट ऐका. ही योजना लागू झाल्यापासून काही तांत्रिक बाबी समोर आल्या आहेत. जसं की ही सवलत तुम्ही राज्याबाहेर प्रवास करताना कशी मिळेल? जर तुम्ही महाराष्ट्रातून कर्नाटकातील बेळगावला जात असाल तर तुम्हाला राज्याच्या सीमेपर्यंतच 50% सवलत मिळेल. तिथून पुढचं तिकीट पूर्ण दरानं आकारलं जाईल. तसेच शहरांतर्गत वाहतुकीत म्हणजे ठाणे ते पनवेल किंवा कल्याण अशा प्रवासात ही योजना लागू नसेल. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे रिझर्वेशन. अनेकदा गर्दी टाळण्यासाठी महिला किंवा ज्येष्ठ नागरिक आधीच बुकिंग करतात. पण जर तुम्ही आगाऊ आरक्षण केलं तर काही वेळेस ही सवलत लागू होत नाही आणि पूर्ण पैसे मोजावे लागतात. तसेच तिकिटाच्या रकमेवर काही अतिरिक्त कर देखील आकारले जातात, ज्यामुळे प्रत्यक्षात सवलत 50%पेक्षा थोडी कमी वाटू शकते. 70% रक्कम तुम्हाला द्यावी लागते असा अनुभव अनेकांना येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना अशी की काही प्रवाशांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन सवलत मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं निदर्शनास आलं आहे. बनावट आधार कार्ड किंवा रेशन कार्ड वापरून प्रवास करण्याच्या घटना वाढल्यामुळे सरकारने स्मार्ट कार्ड योजना अनिवार्य केली आहे. हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती, पण आता ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या आगारात जाऊन हे स्मार्ट कार्ड लवकरात लवकर काढून घ्या. जोपर्यंत तुमच्याकडे स्मार्ट कार्ड नाही तोपर्यंत तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ओळखपत्र दाखवून प्रवास करू शकता, पण भविष्यात स्मार्ट कार्डच ग्राह्य धरलं जाणार आहे. काही आगारांमध्ये इंटरनेटच्या समस्यांमुळे कार्ड मिळण्यास उशीर होत आहे, पण तुम्ही प्रयत्न करून ते काढून ठेवा, जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत. एसटी महामंडळ एकूण 30 प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या सवलती देत असतं. स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, अपंग व्यक्ती अशा सर्वांसाठी वेगवेगळ्या टक्क्यात सूट उपलब्ध आहे. तुम्ही ज्या सवलतीसाठी पात्र आहात त्याचं अधिकृत कार्ड जवळ ठेवणं गरजेचं आहे. शहरी भागात फिरताना किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात राज्याची हद्द ओलांडताना पूर्ण तिकीट लागेल हे लक्षात ठेवा.
अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स आणि सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कुणाचीही फसवणूक होणार नाही. धन्यवाद.